महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही घडते ते एखाद्या बॉलिवूड सस्पेन्स थ्रिलरपेक्षा कमी नाही। विचार करा, गेल्या 18 वर्षांपासून एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असलेले दोन भाऊ जेव्हा एकत्र येतात तेव्हा राज्याची सत्ता समीकरणं कशी बदलत असतील। हो, मी बोलते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल। कालच या दोनही भावांच्या युतीची अधिकृत घोषणा झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू झाली। पण ही तर फक्त सुरुवात आहे, कारण ही युती केवळ दोन भावांची नाही, तर ती मुंबईच्या सत्तेवर पुन्हा एकदा वर्चस्व गाजवण्याची एक मोठी खेळी आहे। एकीकडे मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आलेत, तर दुसरीकडे पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यातही काका पुतण्या युतीचे वारे वाहू लागले आहेत। हे चित्र पाहिल्यावर तुम्हाला वाटेल की सर्व विरोधक आता एकत्र येत आहेत, मग तर सत्ताधाऱ्यांची काही खैर नाही। पण थांबा, इथेच खरी मेख आहे आणि इथेच हा राजकीय सस्पेन्स अधिक गडद होतो। ज्या महाविकास आघाडीकडे आपण भविष्यातील पर्याय म्हणून पाहत होतो, त्याच आघाडीतील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा पक्ष म्हणजेच काँग्रेस या दोनही नव्या युतींपासून लांब पडताना दिसतोय। मुंबईत ठाकरे बंधूंना साथ द्यायला काँग्रेसने ठाम नकार दिलाय आणि पुण्यात दोनही पवारांसोबत जागा वाटप करायलाही ते अजिबात तयार नाहीत। आता प्रश्न पडतो की काँग्रेस असं का करते? जेव्हा सगळेजण भाजपला हरवण्यासाठी एकजूट होण्याची भाषा करत आहेत, तेव्हा काँग्रेस अचानक एकला चलोरेची भूमिका का घेत आहे? यात काँग्रेसचा खरंच काही दूरदृष्टीचा फायदा आहे की हे त्यांच्या राजकीय विनाशाचं कारण ठरेल? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच राजकीय गुंतागुंतीचा सविस्तर आढावा घेणार आहोत आणि पडद्यामागे नक्की काय शिजतंय याचं विश्लेषण करणार आहोत। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। सर्वात आधी आपण मुंबईच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करूया। मुंबई महानगरपालिका, जिला आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका मानली जाते, तिथे सत्ता मिळवणं म्हणजे अर्ध्या महाराष्ट्रावर राज्य करण्यासारखं आहे असं म्हटलं जातं। गेल्या अनेक वर्षांपासून इथे शिवसेनेचे, विशेषतः ठाकरे गटाचे वर्चस्व राहिलं आहे। पण एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे दोन भाग झाले आणि ठाकरेंची ताकद विभागली गेली। अशा कठीण काळात रक्ताचं नातं पुन्हा एकदा राजकारणाच्या निमित्ताने जवळ आलं आहे। तब्बल 2 दशकांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याने मराठी मतदारांमध्ये एक वेगळीच लाट पाहायला मिळते। भावनिक साथ की राजकीय मजबुरी यावर चर्चा सुरू असतानाच संजय राऊत यांनी या युतीसाठी मोठा पुढाकार घेतला। त्यांनी या नव्या समीकरणाची माहिती देण्यासाठी थेट दिल्लीत राहुल गांधींना फोन केला आणि काँग्रेसला या मोठ्या युतीत सामील होण्याचे आवाहन केले। मात्र इथेच या आघाडीत पहिला मोठा तडा गेला। राज ठाकरेंची हिंदुत्ववादी आक्रमक भूमिका आणि काँग्रेसची धर्मनिरपेक्ष विचारधारा यामध्ये एक मोठी वैचारिक दरी आहे। राज्यातील काँग्रेस नेत्यांचे म्हणणं अत्यंत स्पष्ट आहे, जर काँग्रेस मनसेसोबत गेली तर त्यांचा जो पारंपरिक मतदार आहे, विशेषतः अल्पसंख्याक मुस्लिम आणि उत्तर भारतीय समाज, तो काँग्रेसपासून दुरावला जाईल। विजय वडेट्टीवार यांनी तर स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर तो त्यांचा कौटुंबिक आणि राजकीय प्रश्न आहे, पण काँग्रेस त्यांच्यासोबत निवडणूक लढवणार नाही। या निर्णयामुळे मुंबईत आता महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सरळ सामना न होता तो अत्यंत गुंतागुंतीचा होणार आहे। मुंबईचा हा पेच सुटतो न सुटतो तोच पुण्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे। पुण्याचे राजकारण मागच्या अनेक दशकांपासून पवारांभोवती फिरत आहे, पण गेल्या वर्षी अजित पवारांनी केलेल्या बंडाने पुण्यात राष्ट्रवादीचे दोन उभे गट पडले। काका आणि पुतण्या एकमेकांचे कट्टर शत्रू झालेत असे वाटत असतानाच आता पुणे महापालिका निवडणुकीसाठी हे दोनही गट एकत्र येण्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। स्थानिक पातळीवर भाजपला रोखण्यासाठी पवार फॅमिली पॅटर्न पुन्हा राबवला जाण्याची चिन्हे दिसत आहेत। मात्र इथेही काँग्रेसने आपला खोडा घातला आहे। वडेट्टीवार यांनी पुण्यातही पवारांच्या दोनही गटांसोबत जाण्यास नकार दिला आहे। विचार करा, ज्या महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत भाजपला जेरीस आणले होते, तीच आघाडी आता महापालिका निवडणुकीत आपापसात भिडताना दिसत आहे। आता प्रश्न पडतो की काँग्रेस इतका टोकाचा आणि धाडसी निर्णय का घेत आहे? यामागे काही ठोस कारणं असू शकतात। पहिलं कारण म्हणजे विस्तारीची संधी। गेल्या काही वर्षात काँग्रेस महाराष्ट्रात 4थ्या क्रमांकावर फेकली गेली होती, पण नुकत्याच झालेल्या लोकसभेत काँग्रेसला राज्यात सर्वाधिक जागा मिळाल्या। यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवा आत्मविश्वास आला आहे। त्यांना वाटतं की आता आपण छोट्या भावाची भूमिका सोडून मोठ्या भावाच्या भूमिकेत आले पाहिजे। दुसरं कारण म्हणजे स्वतःची मतपेढी वाचवणं। जर काँग्रेस, मनसे किंवा अजित पवारांच्या गटासोबत जोडली गेली तर भाजपला त्यांच्यावर टीका करण्याची आयती संधी मिळेल आणि त्यांची धर्मनिरपेक्ष प्रतिमा डागळली जाईल। तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे जागा वाटपाचा वाद। महापालिकेत शेकडो जागा असतात आणि जर सर्वच पक्ष एकत्र लढले तर काँग्रेसच्या वाट्याला खूप कमी जागा येतील, ज्यामुळे त्यांच्या स्थानिक नेतृत्वावर अन्याय होऊ शकतो।
पण या एकला चलोरेच्या भूमिकेत एक मोठा धोका दडलेला आहे. जर काँग्रेस स्वतंत्र लढली तर विरोधी मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन होईल. राजकीय गणित असं सांगतं की जेव्हा जेव्हा विरोधी मते विभागली जातात तेव्हा त्याचा थेट फायदा सत्ताधारी पक्षाला म्हणजेच भाजप आणि शिंदे गटाला होतो. मग काँग्रेस अशा पद्धतीने स्वतःचे नुकसान करून भाजपचा मार्ग सुकर करत आहे का, असा आरोप आता त्यांचेच मित्रपक्ष करू लागले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाचे सध्याचे स्वरूप पाहिल्यावर सर्वसामान्य मतदार पूर्णपणे गोंधळून गेला आहे. 2019 मध्ये ज्यांनी एका युतीला मतदान केलं होतं त्यांना वेगळंच सरकार पाहायला मिळालं. त्यानंतर पक्ष फुटले, चिन्ह बदलली आणि आता तर युतीमधील पक्षच एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. पुण्यात जर शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर कार्यकर्त्यांनी नक्की कोणाचा झेंडा हातात घ्यायचा? मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्यांनी काँग्रेसवर टीका करायची की नाही? हे प्रश्न जितके तांत्रिक आहेत तितकेच ते नैतिक सुद्धा आहेत. राजकारणात सध्या कोणी कोणाचं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येक नेता आपल्या फायद्यासाठी आणि स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी सोयीची भूमिका घेत आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे विधान केवळ पुणे किंवा मुंबईपुरते मर्यादित नाही तर ते संपूर्ण राज्यातील काँग्रेसच्या वाढलेल्या महत्त्वाकांक्षाचे प्रतीक आहे. त्यांना हे दाखवून द्यायचं आहे की महाराष्ट्रात आता काँग्रेसला कोणीही गृहीत धरू शकत नाही. या महापालिका निवडणुकांकडे आपण केवळ स्थानिक निवडणुका म्हणून पाहू शकत नाही. या निवडणुका म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट आहे. जर मुंबईत ठाकरे बंधूंनी बाजी मारली तर उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असणे अधिक प्रबळ होईल. जर पुण्यात काँग्रेसने स्वबळावर चांगली कामगिरी केली तर ते आगामी विधानसभेत अधिक जागांसाठी भूमिका घेऊ शकतील. आणि जर या सर्व गोंधळाचा फायदा घेऊन भाजप, शिंदे, अजित पवार यांनी सत्ता मिळवली तर महाविकास आघाडीचे अस्तित्वच कायमचे धोक्यात येईल. राजकारणातील हा बुद्धिबळाचा खेळ आता अशा टप्प्यावर आला आहे जिथे प्रत्येक चाल ही विचारपूर्वक टाकली जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही चालू आहे त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की सत्ता मिळवण्यासाठी वैचारिक मतभेद बाजूला सारले जात आहेत. कधी रक्ताची नाती एकत्र येत आहेत तर कधी अनेक वर्षांचे मित्रपक्ष एकमेकांपासून दूर जात आहेत. काँग्रेसचा हा निर्णय त्यांना सत्तेच्या शिखरावर नेईल की त्यांना पुन्हा एकदा शून्यावरून सुरुवात करावी लागेल हे येणारा काळच ठरवेल. पण एक नागरिक म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की नेत्यांच्या या सोयीच्या राजकारणात आपले मूळ प्रश्न जसे की रस्ते, पाणी, शिक्षण आणि बेरोजगारी कुठेतरी बाजूला पडत आहे. युती आणि बिघाडीच्या या खेळात सामान्यांचा आवाज दबला जाऊ नये हीच मोठी अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं? काँग्रेसने ठाकरे बंधू आणि पवारांपासून लांब राहून स्वबळावर लढण्याचा घेतलेला हा निर्णय योग्य आहे का, की यामुळे भाजपचा फायदा होईल? तुम्हाला काय वाटतं? पुण्यात खरोखरच दोनही पवार गट एकत्र येऊन चमत्कार घडवतील का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा, कारण लोकशाहीत तुमचं मत सर्वात जास्त महत्त्वाचं असतं. जर तुम्हाला हे राजकीय विश्लेषण आवडलं असेल आणि माहितीपूर्ण वाटलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडामोडी तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला समजण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.